शेवटी लंकेंनी घड्याळ सोडून तुतारी हाती घेतलीच. मित्रहो, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी लंकेंनी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांची तुतारी हाती घेतली आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे सहकार क्षेत्रातील अग्रणी घराणे विखे पाटलांचे यातील उमेदवार आहेत. विठ्ठलराव विखे पाटील यांचे पंतू, बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू व सहकार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील हे सध्या येथील खासदार आहेत. निलेश लंके यांचे राजकीय पार्श्वभूमी पाहता ते कट्टर शिवसैनिक होते. विधानसभेला त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी शिवसेनेतून कोलांटउडी मारली आणि राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले आणि त्यांनी हॅट्रिकवर असलेल्या विजय रावटे यांचा पराभव केला होता. मित्र, नंतर महाविकास आघाडीचे सरकार आले आणि पुन्हा त्यांना ठाकरेंशी जुळून घ्यावे लागले. ठाकरे मुख्यमंत्री असताना तेही राष्ट्रवादीतर्फे आमदार होते. परंतु आता लोकसभेचे काउंटडाऊन चालू झाल्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी हवी आहे आणि ते शरद पवारांकडूनच मिळू शकते. कारण अजित पवार सध्या भाजपच्या वळचणीला असल्यामुळे ते भाजपचा स्टँडिंग खासदार आहे आणि तेथे लंकेंची डाळ शिजणार नाही हे त्यांना कळल्यानंतर त्यांनी आमदारकीचा थेट राजीनामा दिला आणि शरद पवारांची तुतारी हाती घेतली. मित्रहो, अहमदनगर जिल्हा हा तसा नावाजलेला आहे. जसा तो सहकार क्षेत्रातील आहे तसा तो कुस्तीपटूंचाही आहे. मोठमोठ्या फाईट इथे होतात. अहमदनगरमध्ये बाळासाहेब विखे पाटील आणि यशवंतराव गडाख यांची फाईट झाली होती आणि त्यात यशवंतराव गडाख यांनी बाळासाहेब विखे पाटलांना चितपट केले होते. तसाच सामना होण्याची शक्यता आहे. निलेश लंके यांनी दंड तर थोपटले आहेच, परंतु त्यांचा सामना समोर मुरलेला मुरब्बी सहकार क्षेत्रातील अग्रणी नेता राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी होणार आहे. तसे पाहता या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. शरदरावांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे. परंतु लोकसभेचं गणित हे वेगळं असतं. लोकसभेला केंद्रातील कामगिरीवर मतदान होत असते. त्यामुळे 6 मतदारसंघांचा लेखाजोखा पाहूनच उमेदवाराचा कस निघतो. तसे पाहता राष्ट्रवादीची ताकद या मतदारसंघामध्ये जास्त आहे, परंतु ती लोकसभेला कामी येईल असं वाटत नाही. म्हणूनच येथे विखे पाटील बाजी मारण्याची शक्यता जास्त आहे. तरी लंके हे कसलेले मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांनी विजयराव आवटेंचा यांचा पराभव घडून आणला होता, तेही ठाकरेंच्या विरोधात जाऊन. तर येथे भाजपच्या विरोधात जाऊन ते सुजय विखे पाटील यांना धोबीपछाड देऊ शकतात, परंतु त्यांना तशी ताकद मिळाली पाहिजे. त्यांच्याकडे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची ताकद आणि वंचितची काही प्रमाणात मतदान त्यांना होण्याची शक्यता आहे. तसं जर घडून आलं तर सुजय विखे पाटील यांचा पराभव हा निश्चित होणार आहे. परंतु नाराज असलेले शिवसैनिक लंकेला मतदान करतात किंवा काय, किंवा आयत्या वेळेस कोणती भूमिका घेतात, यावरच सर्व काही अवलंबून असणार आहे. मित्र, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्र, लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभेच्या मैदानात रणसिंग फुंकले आहे, तुतारी हाती घेतली आहे. तरी असो, काळानुरूप समोर निकाल येईलच. त्यांना विजय मिळाला तर भलेच आहे आणि विखे पाटलांना विजय मिळाला तर शेवटी सहकार क्षेत्रातील जीत हीच कामी येईल असं म्हटलं जातं.